आत्ता कांतारा मूवी बघून आलोय. लिटरली मी तुम्हाला सांगतोय इतका वर्थ इट मूवी आहे की बारीक बारीक डिटेल्स त्या ऍक्टिंग मध्ये दिसलेले आहेत ना. आई साहेब अजून माझ्या डोक्यातून मूवी जात नाहीये. हो सेंटर मधलं ते अजून कोणाला माहिती पण नाही मी चाललोय पुण्याला. बायकांची गरजच नाही म्हणून आहे करा पिल्ले असं वाटायला यायला चिकन टाक. स्कूलला चालली. कोण आहे गंशू? PM. सो मंडळी आता बॅक टू पुणे. आम्ही आता निघतोय. आता जरा पुण्याला जाऊ. अजून कोणाला माहिती पण नाही मी चाललोय पुण्याला. जाऊन भेटून मी आणि दीदी चाललोय पुण्याला. चल बाय. काय नाही बाय बाय अंशू. मी आणि दीदी चाललोय. कुठं तू कुठे गेली? दादाला जाऊ द्यायचं का? बाबाला आजूला दादाला मग दादाला पण नको म्हणणं. मग हा दादा चॉकलेट आणते ना पुण्यावरून. बस आली आहे मित्रांनो. चलो पप्पा येऊ का? The next day. 6136 हे आपण आलोय पुण्यात. About 8 hours later. मंडळी आपण आता चाललोय कांतारा बघायला. आणि आपण आलोय आता इथं अबिरूच्या मॉलला. सगळे गेले सगळे गेले. नाही सेंटर मधलं ते सेंटर मधलं. गाईज जस्टली आत्ता कांतारा मूवी बघून आलोय. लिटरली मी तुम्हाला सांगतोय इतका वर्थ इट मूवी आहे. इतका वर्थ इट म्हणजे आता मला माहिती आहे भरपूर लोकांना साऊथमध्ये म्हणजे यश आवडतो, प्रभास आवडतो हे. पण एकदा रिषभ शेट्टीची एकदा ऍक्टिंग बघा या कांतारा 2 मूवीमध्ये. आता तुम्ही टीव्हीवर बघचाल का तुम्ही मोबाईलवर बघचाल ते एक्सपिरियन्स कसा राहणार आहे मला माहिती नाही. पण आता मी जी थिएटरमध्ये जी मूवी बघितलं आहे. आता जे साऊथचे मूवीज आहेत त्याच्यामध्ये कसं 80-50% सगळं स्लो मोशन आणि मास ऍक्टिंग आणि मास मूवी आहे. पण ह्या मूवीमध्ये ना म्हणजे इतके बारीक बारीक डिटेल्स त्या ऍक्टिंग मध्ये दिसलेले आहेत ना. त्यांची बघण्याची पद्धत, डान्स असं लिटरली. आणि VFX म्हणजे असं फेक अॅनिमेशन कुठंच वाटलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे ॲनिमल्स किंवा त्यांचे काही वेपन्स असतील, फायटिंग असं तुम्हाला लिटरली 1 सेकंड पण असं वाटणार नाही की फेक आहे कुठं. तर म्हणजे इतकं बारीक डिटेल्सवर लक्ष दिलेलं आहे की एकदम रिअलिस्टिक लुक वाटतंय. अक्षरशः इंटरव्हल झाल्यावरती पण मला अक्षरशः हलू वाटलं नव्हतं की बाबा मी मिस करल किंवा काय करल. म्हणजे असं गुजबम्स आणि शॉक असे येत होते भयानक मला. म्हणजे असं इंटरव्हल पर्यंत झालं काय नाही नॉर्मल वाटलं. पण जेव्हा इंटरव्हलच्या नंतर जो मूवी चालू होतो ना भाई साहब लिटरली म्हणजे काहीच बोलू शकत एवढं भारी दाखवलंय ना. आता तर मी जाणार आहे खडकवासला. आमचे फ्रेंड्स गेले तिकडं. पण असं खरं माझ्या डोक्यातून अजून पण ते कांतारातले काही सीन्स आहेत, क्लायमॅक्स आहेत ते माझ्या डोक्यातून अजून जात नाही आहेत. जाऊ आता आपण खडकवासला चाललोय. आता माझ्या अजून डोक्यातून कांतारा नाही ना. आई साहेब अजून माझ्या डोक्यातून मूवी जात नाहीये. कशाच प्रकारे माझ्या डोक्यातून जात नाही. स्थिती वो ते आवाज माझ्या कानात फिरतोय. बापरे काय भारी मूवी आहे रे. का मूवी बघितलं असं वाटायले. आणि असं वाटायले की काय मूवी आहे आणि काय बघ. मस्त होता. आज साडे खूप वर्थ इट आहे. मस्त आज आजचा पिक्चर ना एकदम मस्त डे केला. आता रात्र राहिली मंडळी. आपण चाललोय आता घरला. हो मी अजून कांतारा बघायला असं इच्छा आहे माझी. कांतारा पिक्चर बघून आलो. सांगायच तरी 1 सेकंड पण लेफ्ट राईट असं ही नव्हतं. आणि एवढा असा अंगाला काटा ना. हो आज आम्ही खाणार आहे भेंडीची भाजी. आमचे पिल्लूश्री बनवणार आहेत आता.
होय पेनो मी आत नाही लावणार हो तो बनवायची पाहिजे मला येत नाही भेंडी युट्यूब कशाला आहे हा युट्यूब कशाला आहे भेंडी आवडली होती आता तिने घरी बनवली होती तेव्हा आपण जरा ट्राय मारू बघूयात कशी लागते भेंडी असं वाटायला यायला चिकन टाक तो आता व्हेज भाज्या बी चिकन सारखे मॅरिनेट करून ठेवायला मस्त परतू कसा आहे मंडळी भाजी बायकांची गरजच नाही म्हणा हे करा किल्ले सगळं शॉर्ट वेळ पाहिजे अरे अपने हालात अलग है रे इसलिए हम कर रहे हाँ हमको मजा आ रही क्या ये करने को हाँ फायनली भाजी झालेली आहे आता मस्त जेवण करणार आहे ओके सो मंडळी आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूयात मस्त आता जेवण झालेलं आहे कांतारा मूवी तर अजून माझ्या डोक्यातून निघाला नाहीये जर तुम्ही जर हा चित्रपट बघितला तुम्ही मला सांगा की तुम्हाला मूवी कसा वाटला तुमचा एक्सपिरियन्स कसा होता या मूवी बाबतीमध्ये आणि उद्या तर ब्लॉग येईलच उद्या ब्लॉग काढायला जाऊ आजचा जो ब्लॉग आहे ते आपण एंड करूयात कारण प्रवास पण करून आलोय मूवी पण झालाय छान आता थोडंसं स्टडी करू जेवण तर झालेलं आहे आता बाय सो आणि हां व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका ओके भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला काळजी घ्या टेक केअर बाय